तर तारीख होती 10 नोव्हेंबर 2025. संध्याकाळचे साधारण 6:45 वाजले होते आणि ठिकाण होतं सेंट्रल दिल्ली. एक अगदी सामान्य दिवस होता, पण त्याचा शेवट मात्र एका प्रचंड मोठ्या धक्क्याने होणार होता. तिथे असलेल्या एका प्रत्यक्षदर्शिनीनंतर सांगितलं की स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की कित्येक 100 मीटर दूरपर्यंत ऐकू आला. आणि खरं सांगायचं तर हा आवाज फक्त एका गाडीच्या स्फोटाचा नव्हता, तो होता देशाच्या सुरक्षेला बसलेल्या एका जबरदस्त हादऱ्याचा. आज आपण याच दिल्लीतील स्फोटाचा माग घेणार आहोत आणि त्यातून उघड झालेल्या व्हाईट कॉलर टेररचा पर्दाफाश करणार आहोत. चला तर मग या घटनेच्या मुळाशी जाऊया, जिथे सत्य आपल्या कल्पनेपेक्षाही खूप जास्त धक्कादायक आहे. तर झालं असं की लाल किल्ल्याच्या अगदी जवळ एका कारमध्ये एक मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाने अक्षरशः संपूर्ण सेंट्रल दिल्ली हादरली. विचार करा, जिथे काही क्षणांपूर्वी लोकांची वर्दळ होती, एक आनंदी वातावरण होतं, तिथे अचानक फक्त भीती आणि गोंधळ पसरला. या हल्ल्यात अधिकृत आकडा सांगतो की कमीत कमी 9 लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता 9 हा फक्त एक आकडा नाही आहे, याचा अर्थ आहे 9 कुटुंब उद्ध्वस्त झाली, एक अशी पोकळी निर्माण झाली जी कधीच भरून निघणार नाही. सुरुवातीला तर सगळ्यांना काय वाटलं की हा एक दुर्दैवी अपघात असेल. अनेकदा होतं तसं, गाडीतल्या CNG सिलेंडरचा स्फोट झाला असेल. पण जसजसा तपास पुढे जाऊ लागला तसतसं एक वेगळंच चित्र समोर येऊ लागलं. हे स्पष्ट होत गेलं की हा अपघात वगैरे काही नव्हता, हा एक थंड डोक्याने केलेला पूर्वनियोजित हल्ला होता. आणि मग इथून खऱ्या अर्थाने सुरू झाला पुराव्यांचा शोध. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी प्रत्येक लहान-सहान गोष्ट, प्रत्येक तुकडा गोळा करायला सुरुवात केली. कारण त्यांना एक गोष्ट पक्की माहीत होती की या स्फोटामागचं खरं कारण याच राखेच्या ढिगाऱ्यात कुठेतरी दडलेलं आहे. पण गंमत म्हणजे तपास करणारे सुरुवातीलाच एका मोठ्या गोंधळात पडले. बघा, साधारणपणे बॉम्बस्फोट झाला की गाडी जळून काळी पडते, आजूबाजूला काळे डाग दिसतात, जमिनीवर मोठा खड्डा पडतो. पण इथे असं काहीच नव्हतं. मग प्रश्न हा होता की हा स्फोट नक्की झाला तरी कशामुळे? आणि मग तपास करणाऱ्यांच्या हाती एक महत्वाचा क्लू लागला. त्यांना कळालं की ह्या स्फोटात ANFO वापरलं गेलं होतं. ANFO म्हणजे काय? तर अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल. हे खूप शक्तिशाली स्फोटक आहे, जे शेतात वापरल्या जाणाऱ्या सामान्य खतामध्ये फ्युएल ऑइल मिसळून बनवतात. आणि म्हणूनच त्याचे नेहमीसारखे रासायनिक अवशेष सापडत नव्हते. एक मोठा उलगडा झाला होता. आता स्फोटकांचा प्रकार तर कळला होता, पण ते आणलं कोणी? पोलिसांचं लक्ष गेलं त्या हुंडई I-20 गाडीवर. CCTV फुटेज तपासल्यावर कळालं की हल्ल्याच्या दिवशी ही गाडी फरीदाबादमधून दिल्लीत आली होती आणि फुटेजमध्ये तिचा संपूर्ण प्रवास कैद झाला होता. ती गाडी शहरात इकडून तिकडे फिरत होती, जणू काहीतरी परफेक्ट जागेच्या शोधात होती. पण या गाडीच्या मालकापर्यंत पोचणं म्हणजे एक मोठं आव्हान होतं, कारण ती अनेक हातांमधनं फिरली होती. आधी गुरुग्राममधल्या सलमानकडे, मग त्याने ती ओखलाच्या देवेंद्राला विकली, तिथून ती अंबाला गेली आणि मग थेट पुलवामा. या सगळ्या चक्रातून फिरत फिरत शेवटी तपास यंत्रणा एका नावापर्यंत पोहोचली. डॉक्टर उमर मोहम्मद. हाच त्या गाडीचा शेवटचा मालक होता. आणि डॉक्टरचं नाव समोर आल्यावरच या संपूर्ण प्रकरणाला एक अनपेक्षित, धक्कादायक वळण मिळालं. तपास करणाऱ्यांना या गाडीच्या मालकाचा संबंध स्फोटाच्या फक्त काही दिवस आधी झालेल्या एका पोलीस रेडशी लागला. आणि हा एक खूप मोठा दुवा होता. तर गोष्ट अशी होती की दिल्लीतल्या स्फोटाच्या बरोबर आदल्या दिवशी, म्हणजे 9 नोव्हेंबरला, हरियाणा पोलिसांनी फरीदाबादमध्ये 2 घरांवर रेड टाकली होती. त्यावेळी सगळ्यांना वाटलं की ही एक वेगळी केस आहे, तिचा आणि दिल्लीतल्या घटनेचा काहीही संबंध नसावा. पण त्या रेडमध्ये पोलिसांना काय सापडलं असेल याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. तिथे सापडलं तब्बल 2900 किलो स्फोटकं आणि बॉम्ब बनवण्याचं साहित्य. म्हणजे विचार करा, 2900 किलो. हा आकडाच सांगतोय की जर ही रेड पडली नसती तर देशावर किती मोठं संकट कोसळलं असतं. आणि मग खरी धक्कादायक माहिती समोर आली. फरीदाबादच्या रेडमध्ये आणि दिल्लीच्या स्फोटात ज्या लोकांची नावं समोर आली ते कोणी अशिक्षित, सराईत गुन्हेगार नव्हते, तर ते होते उच्च शिक्षित प्रोफेशनल्स. इथूनच दहशतवादाचा एक नवीन आणि जास्त भयानक चेहरा समोर येऊ लागला. जेव्हा अटक झालेल्या संशयितांची यादी समोर आली तेव्हा सगळ्यांनाच अक्षरशः शॉक बसला. कारण हे सगळे
अल फलाह हॉस्पिटलमध्ये काम करणारे उच्च शिक्षित लोक होते. या डॉक्टर होते. विचार करा, ज्यांच्यावर लोकांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी असते तेच आता लोकांचे प्राण घेण्याच्या कटात सामील होते. हाच तो दहशतवादाचा नवीन तथाकथित व्हाईट कॉलर चेहरा होता. आणि यामुळेच हे प्रकरण जास्त गंभीर बनतं. एका विश्लेषकाने अगदी अचूकपणे म्हटलं आहे की एक शिकलेला कट्टरपंथी हा न शिकलेल्या कट्टरपंथ्यापेक्षा खूप जास्त धोकादायक असतो, कारण तो त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या बुद्धीचा गैरवापर करतो. आणि इथे तेच घडत होतं. तर आता पोलिसांची थिअरी काय आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की फरीदाबादमध्ये जेव्हा त्यांच्या साथीदारांना अटक झाली तेव्हा गाडी चालवणारा डॉक्टर उमर प्रचंड घाबरला असावा आणि याच घाबरगुंडीत, निराशेतून त्याने हा स्फोट घडवून आणला. म्हणजे कदाचित दिल्लीत असा स्फोट करणं हे त्यांच्या मूळ प्लॅनमध्ये नसेलही. या स्फोटानंतर साहजिकच देशभरात एक भीतीचं वातावरण पसरलं आणि तपास यंत्रणांसमोर अनेक नवीन प्रश्न उभे राहिले, ज्यांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. या घटनेनंतर अनेक मन हेलावून टाकणाऱ्या गोष्टी समोर आल्या. त्यातलीच एक म्हणजे एका वडिलांची ओळख त्यांच्या हातावर गोंदवलेल्या डॅड माय स्ट्रेंथ या टॅटूवरून पटली होती. आणि एकीकडे हे दुःख असताना दुसरीकडे सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि अफवांना ऊत आला होता, जे नेहमीच होतं. पण या सगळ्या प्रकरणानंतरही काही मोठे प्रश्न तसेच आहेत. या संपूर्ण कटामागे नक्की कोण आहे? खरा मास्टरमाइंड कोण? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे आणखी किती सुशिक्षित दहशतवादी गट आपल्या आजूबाजूला सक्रिय आहेत? या प्रश्नांची उत्तरं मिळणं देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे. जेव्हा दहशतवाद डॉक्टरच्या पांढऱ्या शुभ्र कोटात लपून येतो तेव्हा एक समाज म्हणून आपण आपलं संरक्षण कसं करणार? हा प्रश्न खरंच आपल्याला या नवीन प्रकारच्या धोक्याबद्दल खूप गंभीरपणे विचार करायला भाग पाडतो.